हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं आज सकाळी सकाळी चुलीजवळ अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, गावाकडे सकाळी लाईट नव्हती, त्यामुळे सगळं पाणी आपल्याला तपल्यावरतीच तापवायचं होतं. तर शिवम पण आता ह्या सगळ्या गोष्टी छान मस्त बघतोय, शिकतोय. खूप छान वाटतं असं. खरं तर गावाकडची सकाळ अगदी वेगळी असते, जिची सर कशालाच येत नाही असं आपण म्हणू शकतो. बघू शकताय बाहेर सूर्य बराच डोक्यावर आलेला आहे. दोघी छानपैकी तोंड धुत बसल्या आहेत. थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे सगळी कामं उशिरा सुरू होतात. तर बघू शकता ही छोटी छोटी सगळी वासरं, मोठ्या मोठ्या म्हशी. बघू शकताय किती क्यूट क्यूट वासरं आहेत ती. बघू शकताय किती गोड आहेत. अगदी छोटी छोटी आहेत. मला खूप आवडतात बरं का अशी छोटी वासरं. आणि अगदी शांतसुद्धा आहेत, सगळे अगदी शांत आहेत. त्यामुळे मग शिवमला त्यांच्याजवळ जाऊन स्पर्श, नाव वगैरे सांगत होते मी. बघू शकता हे कितकं गोडूलं आहे ना, खूप लांबून ते माझ्याकडे बघत होतं खरंच खूप. आणि त्याच्या नाकावरती ना एक पांढरा टिपका आहे, त्यामुळे ते अजूनच जास्त गोड दिसतं, सुंदर वाटतं. अजून एक गाईचं वासरूसुद्धा होतं, खूप छान होतं. पण ते त्याच्या आईचं दूध पिण्यासाठी बाजूला गेलेलं होतं, त्यामुळे मग त्याचा व्हिडिओ काही घेतला नाही मी. पण खरंच खूप गोजिरं होतं ते, खरंच खूप सुंदर असं होतं. माझ्या नणंदबाईंकडे भरपूर म्हशी आणि भरपूर गायी आहेत, हे मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं. तर त्याच पद्धतीने हे सगळं बघू शकताय तुम्ही. भरपूर गायी, भरपूर वासरं, भरपूर म्हशी, असं सगळं आहे त्यांच्याकडे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून मला नक्कीच सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते. त्यानंतर सकाळी मस्त गरमागरम ग्लासमध्ये हे दूध टाकून शिवम चहा पित होता आणि अजूनही चुलीजवळ बसूनच त्याचं सगळं चाललेलं होतं. गावाकडची सकाळ जितकं मी तुम्हाला सांगितलं तितकी मस्त असते. तर आमच्या गावाकडे हिला फुकणी म्हणतात. फुकणी फुकणी म्हणतात. आणि ही फुकणी म्हणजे आरपार एक छोटासा बारीक पाईप असतो, जो चुलीमधला जाळ मोठा करण्यासाठी वापरला जातं. म्हणजे चूल फुंकण्यासाठी वापरली जाते ही फुकणी. म्हणून म्हणजे फुंकण्यासाठी वापरली जाते, म्हणून तिला फुकणी म्हणत असावे असं मला वाटतं. किती मजेशीर गोष्ट आहे ना ही. त्यानंतर मग आम्ही आमच्या दुसऱ्या शेतात जाण्यासाठी निघालो. तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ घ्यावा गावाकडच्या गोष्टींचा. त्याचसाठी अगदी छोटासा व्हिडिओ शूट केलेला आहे मी. त्यानंतर ही आमची जागा अगदी रोडाला लागूनच आहे. आणि इथे कोणता हायवे मला माहीत नाही, पण हायवेला लागूनच आहे ही जागा. बघू शकताय. गावाकडे आपलंही काहीतरी असणं हे प्रत्येकालाच वाटतं, त्यातलीच ही एक गोष्ट म्हणू शकताय. त्यानंतर शिवमचा चुलत भाऊ त्याला भेटला. म्हणजे कितीही म्हटलं तरी आपलं ते आपलंच असतं असं म्हणतात ना. तर हे तसंच काहीसं. काल रात्री तो त्याला भेटला होता आणि त्याने त्याला लगेच लक्षात ठेवलं आणि तो त्याच्यासोबत शाळेत चालला होता. खरंच खूप छान वाटतं. म्हणजे पुढचं जनरेशन स्वतःचं नातं व्यवस्थित लक्षात ठेवतं. आणि मला तरी असं वाटतं की काही गोष्टी करण्यामध्ये, जपण्यामध्ये, टिकवण्यामध्ये शिवम माझ्यावरती जाऊ शकतो. म्हणजे आपण म्हणतो ना की कुणी नाही बोलत आहे तर नाही बोलायचं, कुणी बोलतंय तर बोलायचं. तसं माझं नाही आहे. मी प्रत्येकाशी समोरचा माझ्याशी कसा बोलतोय, काय बोलतोय हे मी बघणार, त्याचा राग शांत होऊ देणार आणि परत त्याच्याशी कधीतरी बोलणार. त्यानंतर मग आम्ही आमच्या दुसऱ्या शेतात आलेलो होतो. बघू शकता इथे कांदे लागण चालू आहे. सगळीकडेच कांदे लागण चालू आहे सगळ्यांचीच. बघू शकताय हे दिवसही वेगळेच होते नाही का. त्यानंतर मग आम्ही आमच्या मोठ्या घरी आलो. म्हणजे माझ्या सासूबाईंच्या मोठे धीर त्यांच्या घरी आलेलो होतो.
तर मग आता आमचे सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले आणि मस्त सगळे ओट्यावरती बाहेर बसले होते. जोपर्यंत आम्ही पोहोचलो तोपर्यंत थंडीच होती, म्हणजे काही गरम होत होतं असं काही नव्हतं. थंडीचंच वातावरण होतं आणि मस्त दोघं भाऊ भाचे वगैरे सगळे हे बोलत होते आणि बाजूला दोघं भाऊ खेळत होते. खरंच खूप छान दृश्य असतं आणि हे सगळं बघण्यासाठी आपल्याला एकदा तरी गावाला जावं लागतं. म्हणजे वर्षातनं 1-2 चक्कर जर तुम्ही गावाकडे मारलेत तर काही गोष्टींचा खूप फरक पडतो. मुलांनाही एकमेकांची ओळख राहते. त्यानंतर मग मी ताईंकडनं 2 मोराचे पीस घेतलेले, ते मी गाडीत ठेवते आहे. काही गोष्टी, काही आठवणी आपण जितक्या जपून ठेवतो, जितकं जास्त टिकवून ठेवतो, तितकं ते जास्त टिकतं असं मला वाटतं. आणि ही आमची दीदी, म्हणजे आमच्या घरातली 2 मोठी मुलं आहेत, प्रसाद आणि ते. ही मुलींमध्ये ही मोठी असावी असं मला वाटतं, कारण मुलींमध्ये दुसरी कोणी मुलगी मोठी आहे हे मला आठवत नाही. मुलींमध्ये ही पिऊच मोठी आहे असं मला वाटतं. त्यानंतर ह्या माझ्या 2 नंबरच्या सासूबाई, सगळ्यात मोठ्या सासूबाई माझ्या वारल्या आहेत. या 2 नंबरच्या सासूबाई. त्यानंतर भरपूर सारी झाडं होती आधी इथे, आता बऱ्याच झाडं कमी केलेली आहेत. मस्तपैकी जेवण वगैरे झालेले होते, सगळे छान ओट्यावरती गप्पा मारत होते. आणि हे माझे दीर आहेत, त्यांचा दुधाचा स्वतःचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे भरपूर म्हशी आहेत आणि एवढं कॅनी भरून रोज त्यांचं दूध जातं. आणि आम्ही शहरात अर्धा लिटर दूध रोज विकत घेण्यासाठी सुद्धा विचार करतो. किती फरक पडतो ना गावाकडे आणि इकडे. त्यानंतर बिचारी पिऊ सगळे भांडे घासत होती. खूप वेळ जात होता तिचा, पण बाकी दुसरं कोणाला घासू देत नव्हते ती. त्यानंतर मग आम्ही शेतात वगैरे चक्कर मारून आलो. शेतातल्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि मग मी बाकीच्या काही गोष्टी शूट केलेल्या आहेत. ते बघण्यासाठी तुम्हाला पुढचाही व्हिडिओ आवर्जून बघावा लागेल. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे, या व्हिडिओला लाईक करावं लागणार आहे, मला कमेंट करून सांगावं लागणार आहे की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि कमेंट करत राहा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.